नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. या आधीच्या भागामध्ये आपण लाईफस्टाईलशी निगडीत विविध विषयांबद्दल जाणून घेतलं. त्यात आपण आहाराविषयी जाणून घेतलं. आहाराचं महत्व नेमकं काय, आहार कसा असायला हवा याविषयी आपल्याला डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं. त्याशिवाय झोपेचं महत्व काय आहे, किती तास आपण झोपायला हवं याविषयी सुद्धा डॉक्टरांनी माहिती दिली. आणि या आधीच्या भागामध्ये आपण व्यायामाचं महत्व काय आहे हे जाणून घेतलं. आणि आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्यायाम नेमका कुठला करायला हवा आपण, किंवा व्यायाम करायचाच असेल तर त्याची वेळ कुठली असायला हवी, या सगळ्या विषयीची माहिती आज आपल्याला डॉक्टर सांगणार आहेत. मी पुन्हा एकदा डॉक्टर व्यंकटेश जोशी यांचं स्वागत करते. डॉक्टर, आपण या आधीच्या भागामध्ये व्यायामाचे फायदे जाणून घेतले, पण व्यायाम नेमका आपण कुठला करायला हवा त्याविषयी काय सांगाल? व्यायामाचा उद्देश जो आहे तो फार महत्वाचा आहे. व्यायामाच्या उद्देशामध्ये एक पहिला उद्देश आहे रक्ताभिसरण वाढवणे. दुसरा उद्देश आहे की जे पेशी आहेत त्याचं पेशीचं कार्य व्यवस्थित झालं पाहिजे, ते सुदृढ झालं पाहिजे, ते एक काम आहे. तिसरा उद्देश आहे बाहेरचं शरीर सौष्ठव योग्य आहे, पण आतलं जे शरीर आहे ते पण महत्वाचं आहे. आतलं शरीर म्हणजे शरीरामधले जे ब्रेन आहे, जे हार्ट आहे, जे लंग्स आहे, किंवा जे किडनी आहे, लिव्हर आहे, हे जे 5 महत्वाचे व्हायटल पार्ट आहे ज्याच्यावर आपली लाईफ लाईन आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे मानसिक संतुलन. आणि 5वं आहे बॅलन्स ठेवला पाहिजे. या सगळ्या उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येकाचा व्यायाम वेगळा आहे. आता आपण पहिल्यांदा बघू रक्ताभिसरण वाढवणे. रक्ताभिसरण वाढवण्याने काय होतं की शरीराचे जे शेवटचा एंड आहे, जो सेल आहे, जे शरीराचा कण आहे, त्याला रक्तपुरवठा मिळतो आणि न्यूट्रिएंट्स मिळतात. मग यासाठी एरोबिक एक्सरसाइज सांगितलाय. एरोबिक म्हणजे काय? धावणे, पळणे, स्विमिंग करणे किंवा सायकलिंग करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे रक्ताभिसरण वाढतं, हार्ट मजबूत होतं, ब्लडचं सर्क्युलेशन चांगलं होतं, आणि जे छोटे मोठे ब्लॉकेज असतात, मग हार्टमध्ये असतील, अन्य कुठे शरीरात असतील, ते ब्लॉकेज प्रिव्हेंट करण्यासाठी फार आवश्यक आहे. त्यामुळे एरोबिक एक्सरसाइज कमीत कमी 30 मिनिटं केला पाहिजे. 30 मिनिटं म्हणजे मग त्याच्यात चालणे असेल, धावणे असेल, किंवा अगदीच काही नसेल तर घरी जॉगिंग जरी केलं तरी तो चालेल. आता लोकांचा समज होतं की पाऊस आहे कसं जायचं, पण शरीर तर रोजच आहे ना, त्यामुळे घरच्या घरी जरी स्पॉट जॉगिंग केलं तरी ते होतं. त्यामुळे हा एरोबिक एक्सरसाइज फार महत्वाचा आहे. स्विमिंग, सायकलिंग, धावणे, पळणे वगैरे वगैरे, हा 30 मिनिट्स केला पाहिजे. आता दुसरा मुद्दा आहे पेशींचं स्थैर्य पाहिजे, पेशी सुदृढ पाहिजे. त्यामुळे त्याची फ्लेक्सिबिलिटी, शरीराचं कार्य त्यावरच अवलंबून आहे. त्यासाठी स्क्वॅट्स आहेत, पुशअप्स आहेत, डंबेल्स आहेत, अशा एक्सरसाइज केल्या पाहिजेत. त्यामुळे आठवड्यातून 3 दिवस तरी केले पाहिजेत, 15 मिनिटं केले पाहिजेत. त्यामुळे आपल्या पेशी सुदृढ होतील आणि जे फॅट आहे ते बर्न होईल, आणि त्यामुळे आपलं बल वाढेल, शरीराचं सामर्थ्य वाढेल. तिसरा व्यायाम जो आहे महत्वाचा, जो शरीराच्या आतल्या अवयवाचा व्यायाम फार महत्वाचा आहे, ज्यामुळे आपलं आयुष्य, ज्यामुळे आपल्या आजाराचं प्रिव्हेन्शन हे सगळं अवलंबून आहे. त्यातल्या हे 5 अवयव जे आहेत, मेंदू, हृदय, फुफ्फुस आणि किडनी, लिव्हर, याला योगासनच महत्वाचे आहे. योगासनं केल्याने, कारण ते श्वासाशी निगडीत आहेत, त्यामुळे त्या आसनाने ह्या अवयवाला बल मिळतं. तर त्यासाठी कमीत कमी 3 आसनं जरी केले तरी फायदा होतो. मंडूकासन आवश्यक आहे, पवनमुक्त आसन आहे, आणि सर्वांगासन आहे, आणि सगळ्यांचा राजा म्हणजे सूर्यनमस्कार आहे. हे जर आसन केला तर आपल्या आतल्या शरीराचं जे महत्वाचे आहे, मग डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे, ब्रेन आहे, यांना व्यायाम पडतो, यांना रक्तपुरवठा वाढतो, यांचं कार्य व्यवस्थित होतं आणि पुढचे आजार टळतात. आणि दुसरा महत्वाचा फायदा या अवयवाने आपलं मानसिक संतुलन राहतं. जे बॅड हार्मोन्स आहेत ते फ्लश होतात, रोजच्या रोज निघून जातात. स्ट्रेस तर असणारच आहे, जीवनात स्ट्रेसशिवाय कोणी राहूच शकत नाही, पण ते स्ट्रेसमुळे जे हार्मोन्स तयार होतात, जे कॉर्टिसॉल तयार होतात, ते निघून गेलं पाहिजे.
शरीरात जर ते तसंच राहत राहिलं तर मग दुसरे आजार तयार होतात. त्यामुळे योगासनं पण केले पाहिजेत. 10 मिनिटं जरी केलं तरी खूप आहे. आणि शेवटचा जो महत्त्वाचा व्यायाम आहे तो म्हणजे संतुलन राखण्यासाठी, विशेषतः सिनियर सिटीजनसाठी फार महत्त्वाचा व्यायाम आहे. त्यामुळे 60 ते 80 वयाच्या सिटीजन्सना संतुलन बिघडलेलं असतं. त्यामुळे त्यांना वॉक करणे किंवा एका पायावर उभा टाकणे किंवा दोन पाया बॉलचा सपोर्ट घेऊन उभा टाकणे, 30 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट असा जर सराव केला, सिनियर सिटीजनचं लाईफ चांगलं जाईल, त्यांची स्वावलंबन टिकून राहील, ते पडणार नाही. त्यामुळे अशा विविध व्यायामाचा समावेश आपल्या शरीरात एजनुसार, आपल्या कार्यक्षमतेनुसार केला पाहिजे. आणि आपली जी एनर्जी आहे त्याच्या 50% व्यायाम केला पाहिजे. व्यायाम हा कधी कमी पण चांगला नाही, जास्त पण चांगला नाही, योग्य व्यायाम पाहिजे. म्हणजेच शरीराची जी ताकद आहे त्याच्या 50% व्यायाम करायला पाहिजे आणि तो हळूहळू वाढवला पाहिजे. एकाच दिवसात होणार नाही, एवढं व्यायामाचं केला पाहिजे. दुसरं म्हणजे केव्हा केला पाहिजे. केव्हासाठी शरीर एकतर जेवणानंतर 3 तासानंतर केलं पाहिजे किंवा सकाळी एम्प्टी स्टमक मध्ये केला पाहिजे किंवा थोडासा लाईट स्नॅक्स, एखादी केळी खाल्ली, थोडासा चहा पिलं, दूध पिलं तर चालेल. पण पूर्ण जेवण करून जर व्यायाम तो नुकसानीचा करेल, फायदा होणार नाही, त्यापेक्षा जास्त नुकसान होईल. त्यामुळे एम्प्टी स्टमक किंवा थोडासा लाईट स्नॅक्स घेऊन व्यायाम करणं केव्हाही चांगलं. व्यायाम कुठल्या वेळी आपण करावा हे तुम्ही सांगितलं आणि कोणता करावा हे सुद्धा सांगितलं. पण ज्यांच्याकडे म्हणजे कमी वेळ आहे तर त्यांनी कमी वेळात कोणते व्यायाम ते करू शकतात त्याच्याविषयी काय सांगाल? कमी वेळ मी म्हणतो फक्त 2 मिनिटं केला पाहिजे. 2 मिनिटं करण्यासाठी चेंजिंग रूम मध्ये जी काय असेल, जेंट्स असेल, फिमेल असतील, स्त्री असेल, पुरुष असेल, त्यांनी आपल्या एक 15 स्क्वॅट्स आणि 2 मिनिटं प्राणायाम, हे प्राणायाम जर केला तर दिवस त्यांचा चांगला जाईल. म्हणजे सगळं हे 3 मिनिटामध्ये होतं. स्क्वॅट्स करायला, 15 स्क्वॅट्स करायला 10 मिनिटं लागतात, 2 मिनिटं लागतात आणि 2 मिनिटं व्यायाम बस. आणि वज्रासन हे 5 मिनिटाचं जर पॅकेज केलं तर खूप चांगलं होतं असं मी म्हणतो. व्यायाम आपण करतो पण अनेकदा व्यायाम करताना आपल्याकडनं काही चुका होत असतात, तर त्या कुठल्या चुका आपण व्यायाम करताना टाळायला हव्या त्याविषयी पण सांगा. योगासनाच्या बाबतीत थोडासा जो श्वासाशी निगडीत व्यायाम आहे तो जरा श्वासाचे रिलेटेड असल्यामुळे थोडासा सावकाश, स्ट्रेच न करता, जर्क न देता केलेला व्यायाम चांगला. जर तुम्ही जर्क देतात, ओव्हर एक्साइट होऊन करत असाल तर आपल्या ज्या पेशी तुटू शकतात, त्यामुळे वेदना वगैरे होऊ शकतात. त्यामुळे कुठलाही व्यायाम संत गतीने, कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतात, नियमित पाहिजे. नियमित असेल तरच तो व्यायामाचा फायदा होत असतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जी सगळी माहिती सांगितली ती खूप उपयुक्त आहे की व्यायामाची वेळ नेमकी कोणती असायला हवी, किती काळ आपण व्यायाम करायला हवा आणि का करायला हवा, व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरात नेमके काय बदल होत असतात याविषयी तुम्ही माहिती सांगितली. त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आपण यानंतरच्या भागामध्ये स्ट्रेस व्यवस्थापनाविषयी बोलणार आहोत. डॉक्टर आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर तुम्हाला या विषयावर काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हिंदुस्तान पोस्टची हेल्थ कट्टा ही मालिका नक्की बघा. धन्यवाद.